श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आईने आपल्या मुलांवरून उतरवून फेका ही एक वस्तू, जेणेकरून मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न, दोष, अडचणी, संकटे, चिडचिड, नजर दोष, आजारपण, हट्टीपणा, चिडचिडपणा कमी होईल आणि त्याचबरोबर त्यांची अभ्यासात प्रगती, नोकरीत यश, त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. तर हा उपाय आपल्याला करायचा आहे उद्या आहे माघ पौर्णिमा. याला काही ठिकाणी माघी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर उद्या एक खूप छान संयोग देखील आहे. उद्या कुंभमेळ्यातील पवित्र शाही स्नान देखील आहे. पौर्णिमा तिथी असेल, अमावस्या तिथी असेल, या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे जे प्रभावी उपाय असतात तर ते करायचे असतात. हे उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात. आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये. तर त्यासाठीच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. हा उपाय आपल्याला कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्यावरती भरभरून कृपा होईल. पौर्णिमा तिथीच्या दिवशी आपण माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सेवा उपासना करत असतो. पौर्णिमा तिथीच्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात. आणि आत्ताच्या या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आत्ता सध्या बाहेर पडलेली आहे, मग तिच्यावरती कोणतंही संकट येऊ नये, ती सुखरूप घरी यावी. त्याचबरोबर काय होतं, कधीतरी आपल्याला अनेक समस्या मुलांच्या मुलींच्या संदर्भात जाणवत असतात. त्यामध्ये त्यांची अभ्यासातील प्रगती असेल, मुलं अभ्यास करतात, खूप अभ्यास करतात, पण तरीही पाहिजे तसं यश त्यांना मिळत नाही किंवा पेपरसाठी गेले की मग त्यानंतर त्यांनी जे काही अभ्यास केलेला असेल तर ते सर्व विसरून जात असतात. त्याचबरोबर अचानकच मुलगा खूप हुशार असतो, पण अचानकच त्याचं अभ्यासातलं जे लक्ष आहे तर ते कुठेतरी विचलित होत असतं. त्यांचा हट्टीपणा वाढलेला असतो, चिडचिडपणा वाढलेला असतो. का होतं हे? कारण कुठेतरी कुंडलीमध्ये ग्रहदोष हे जे आहे तर ते कमजोर झालेले असतात. कोणता तरी ग्रह जो आहे तर तो अशुभ परिणाम देत असतो. त्याचबरोबर नजर दोषेचा सामना मुलं करत असतात आणि त्यामुळेच त्यांचा ज्या जीवनातील आजारपण आहे, हट्टीपणा आहे, चिडचिडपणा आहे तर तो वाढलेला असतो. ज्यावेळेस मुलं आजारी पडत असतात ते वारंवार आजारी पडतात आणि ज्या वेळेस ह्या पवित्र तिथी जवळ येतात हे प्रामुख्याने तुम्ही बघाल की मुलं हे आजारी पडणारच. कारण कुठेतरी ग्रहदोष आणि त्याचबरोबर नजर दोषाचा ते सामना करत असतात. त्याचबरोबर मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, पण तरीही त्यांना पाहिजे तसं यश जे आहे तर ते मिळत नाही. नोकरी त्यांच्या मनाजोगती मिळत नाही, मिळाली तर मनाजोगत जो पगार आहे तर तो मिळत नाही. त्यांच्या मनामध्ये अनेक इच्छा असतात, त्या इच्छा त्यांच्या अपूर्ण असतात. त्यामुळेच आपल्याला हे उपाय जे असतात ह्या पवित्र तिथींवरती करायचे असतात. तर आता आपल्याला आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी हा उपाय करायचा आहे. मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा हेही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल. तर आता एक उतारा आपल्याला तयार करायचा आहे. हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरनं उतरवून फेकून द्यायचा आहे, जेणेकरून त्यांच्या जीवनातील जे काही नजर आहे, त्यांच्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे तर ती संपून त्यांना प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळेल. अभ्यासात प्रगती होईल, त्यांची नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल, त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील आणि सर्व विघ्न, दोष, संकटे, अडचणी संपून जाईल. आणि त्याचबरोबर जर बघा मुलं सतत आजारी पडत असेल तर त्यांचं जे आजारपण आहे तर ते देखील दूर होईल. तर आता हा उपाय आपल्याला करायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो तर ती भक्तीने, विश्वासाने आणि श्रद्धाने करायची गरज असते. त्याचबरोबर उपाय करत असताना तो गुप्त ठेवत चालायचा.
उपाय करण्याच्या अगोदरच लोकांना सांगण्याची काही गरज नाही, कारण आपले शेजारी असतात, नातेवाईक असतात, त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल, आपल्या मुलांच्या बद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळेच आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते गुप्त ठेवायचे असतात, जेणेकरून त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या उपायाला लागणार नाही आणि आपल्या मुलांना ह्या उपायांचा फायदा होईल. हा उपाय तुमची कोणत्याही वयाच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. अगदी लहानातील लहान मुलांसाठी किंवा मोठ्यातील मोठ्या मुलांसाठी तुम्ही करू शकतात, मुलींसाठी करू शकतात. आता उपाय करण्यासाठी एक उतारा तयार करायचा आहे. आता उतारा तयार करण्यासाठी काही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, याची काळजी घ्या. उद्या सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची. मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं, तुमच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आणि सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेऊन त्याच्यापासून तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे ऑलरेडी घरामध्ये शिळा भात आहे तर तो वापरू का, तर नाही, अजिबात नाही. आपल्याला ताजाच भात इथे शिजवायचा आहे. भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही. अळणी जो भात असतो ना तर तो आपल्याला शिजवायचा आहे. अळणी भात शिजवला की आता जर घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी सेपरेट एका पेपरवरती किंवा प्लेटमध्ये तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे. तो थोडासा थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्या भातावरती दही जे असतं तर ते टाकायचं आहे. दोन्ही भातांवरती दही थोडं टाकायचं, किंवा जर एकच मुलगा असेल तर एकच तुम्हाला उतारा तयार करायचा आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये जी अगरबत्ती असते बघा, तर त्या अगरबत्तीची जी रक्ष असते ना तर ती तुम्हाला या भातावरती टाकायची आहे. त्यानंतर एक लिंबू, अख्खं सगळं जे लिंबू असतं ना तर ते तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे. लिंबामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते, त्यामुळे एक अख्खं सगळं जे लिंबू असतं त्यावरती ठेवायचं आहे. एक लवंग ठेवायची आहे, एक काळी मिरी तुम्हाला ठेवायची आहे. तर आता अशा पद्धतीने आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे. उतारा तयार झाला की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे. बसवत असताना पूर्व पश्चिम अशा पद्धतीने चेहरा होईल बसवा. त्यानंतर बसण्यासाठी आसन देखील द्यायचं आहे. नंतर हा उतारा मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला 7 वेळेस उतरवायचा आहे. उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल, घरातल्यांची, बाहेरच्यांची, आलेल्यांची, गेलेल्यांची, अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवून तुम्हाला हा उतारा 7 वेळेस मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे उतरवायचा आहे. आणि त्यानंतर हा उतारा घेऊन तुम्हाला बाहेर यायचं आहे. बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा उतारा तुमच्या टेरेसवरती, पत्र्यावरती, जिथे कुठे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे जागा भेटेल आणि जिथे पशु पक्षी येतील आणि हा भात जो आहे तर तो खाऊन घेतील, अशा पद्धतीने तुम्हाला हा उतारा ठेवायचा आहे. अगदी झाडाखाली ठेवा, रोडच्या कडेला ठेवा. फक्त कोणाचा हातपाय पडणार नाही, आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला हा उतारा जो आहे तर तिथे ठेवायचा आहे. उतारा ठेवून घरी यायचं, परत मागे वळून बघायचं नाही, स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा. आता मला माहित आहे की मुलं या दिवशी शाळेमध्ये जात असतात, तर मग सकाळी तुम्ही लवकर मुलांना शाळेमध्ये जाण्याच्या अगोदरच हा उपाय करू शकता. आता नाहीच सकाळी शक्य तर संध्याकाळी 5 ते 7च्या कालावधीमध्ये तुम्ही करू शकता. मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. करून बघा याचे किती छान आणि प्रभावी अनुभव तुम्हाला येतील. आजपासून पौर्णिमेचे 5 किंवा 7 पौर्णिमा तुम्ही हा उपाय करू शकतात. नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल. सालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.